नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चिकन प्रेमींसाठी अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत आणि मसालेदार अशी चिकन करी बनवणार आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे. म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा अशीच चिकन करी बनवाल. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी या ठिकाणी मी चिकनचे पीसेस धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यांमध्ये मी हळद आणि लाल तिखट घालून घेतलेली आहे. सोबत या ठिकाणी थोडीशी दही घालून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. आता या सर्व मसाल्याला अगदी छान आपण चिकनच्या पीसेसवरती कोट करून घेणार आहोत. चिकनला अशी कोटिंग करून ते आपण बाजूला झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्याला मी या ठिकाणी भाजून घेत आहे. खोबऱ्याचा रंग थोडा ब्राऊन गोल्डन होईपर्यंत आपण त्याला छान भाजून घेणार आहोत. कलर आता तुम्ही बघू शकता कसा चेंज होत आहे. खोबरं जळायला नको म्हणून कंटिन्युअसली आपण हे भाजत राहणार आहोत. आता आपण हे खोबरं काढून घेणार आहोत आणि त्यामध्येच कांद्याचे असे लांब लांब स्लाइस करून आपण त्यांना सुद्धा भाजून घेणार आहोत. कांदे घालून त्यावर तेल घालायचं आहे आणि मग यांना छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. त्यामध्ये या ठिकाणी मी अद्रक आणि लसूण सुद्धा घातलेला आहे. सोबत या ठिकाणी मी जाड मिरची घातलेली आहे. आणि यांना छान फ्राय करायचं आहे. बघा, हळूहळू कांद्याचा रंग बदलत आहे. आता यामध्ये मी धने सुद्धा घालून घेतलेले आहेत. या ठिकाणी मी खसखस सुद्धा घालून घेत आहे आणि लगेचच त्यांना परतवून घेत आहे. आता या संपूर्ण मसाल्याला आपण सोनेरी रंग येईपर्यंत भाजणार आहोत. आणि ह्या मसाल्याला आपण कंटिन्युअस भाजायचा आहे, नाहीतर मग तो कढईच्या बेसला चिपकून जाईल. आता या ठिकाणी आपण ह्या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात आपण तेजपान घालणार आहोत. सोबतच एव्हरेस्टचा चिकन मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत. आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत. सोबतच भाजून घेतलेल्या मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे
आणि ती यामध्ये अगदी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी जे लाल तिखट वापरलेली आहे ती काश्मीरी लाल तिखट आहे. आता बघा, या ठिकाणी हा संपूर्ण मसाला मी यात मिक्स केलेला आहे, बघू शकता. आणि आता यामध्ये जे आपण चिकनचे पीसेस कोटिंग करून बाजूला ठेवलेले ते या ठिकाणी आपण यात घालून घेणार आहोत आणि या मसाल्यामध्ये पुन्हा त्यांना परतवून घेणार आहोत. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आणि आता आपण याला परतवून घेणार आहोत, जेणेकरून मीठ हे सर्वत्र अगदी पसरून जाईल. आणि आता आपण याला साधारणतः 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. हे बघा, आता या ग्रेव्हीवरती तेलाचं तरण आलेलं आहे. अगदी छान असं वरती तेलाची लेयर आलेली आहे. आता आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा झाकून ठेवणार आहोत. साधारणतः 10 मिनिटांनंतर हे बघा, पुन्हा ह्या ग्रेव्हीला छान उकळ आलेली आहे आणि तेलाचं लेयरसुद्धा या ठिकाणी आलेली आहे. पुन्हा आपण आता या ग्रेव्हीला मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा आपण याला झाकून ठेवणार आहोत. असंच साधारणतः 5 मिनिटांनंतर उकळी आल्यानंतर आपण झाकण काढणार आहोत आणि पुन्हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. ज्यामध्ये मी चिकन कोट करून ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ते धुवून या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे यामध्ये. आता तुम्हाला ही ग्रेव्ही किती पातळ करायची आहे, किती घट्ट ठेवायची आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपले चिकनचे पीसेस ह्या ग्रेव्हीमध्ये अगदी छान शिजलेले आहेत. आता आपण पुन्हा याला झाकून ठेवणार आहोत. साधारणतः 5 मिनिटांनंतर या ठिकाणी बघा, किती छान तेलाचं तरण आलेलं आहे. या ठिकाणी मी 10 मिनिटे याला झाकून ठेवलेलं होतं. अगदी छान तेलाचं तरणसुद्धा आलेलं आहे आणि आपली जी भाजी आहे ती शिजलेली आहे. आता मस्त ह्या भाजीला सर्व करायचं आहे आणि ह्या करीचा आस्वाद घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि अशा प्रकारे मी हा आपला ताट तयार केलेला आहे. धन्यवाद.